नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित वाळके तुमचं ज्ञानगंगा एज्युकेशनमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण बायोलॉजीचा विषय पाहणार आहोत. काल आपण बायोलॉजीबद्दल थोडंसं डिस्कस केलं होतं. पहिला चॅप्टर्स आपण सुरू केला होता कोणता तर बायोमॉलिक्युल्स. ह्या बायोमॉलिक्युल्समध्ये जर आपण पाहिले गेलं तर चार बायोमॉलिक्युल्स मेजरली आहेत. पहिला आहे कोणता कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स, प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ॲसिड्स. त्यातलं आपण पाहिलं होतं कार्बोहायड्रेट्स बद्दल आपण प्लस लिपिडबद्दल आपण पाहिलं होतं. तर आज आपण पाहणार आहेत थोडंसं काल जो डिस्कस करूयात कार्बोहायड्रेट्सबद्दल थोडं डिस्कस करूयात. कार्बोहायड्रेट्स कशाला म्हणलं आपण पाहिलेलं तर असे मॉलिक्युल्स ज्या मॉलिक्युल्समध्ये काय आहेत कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहेत. त्याचे आपण सिंपल क्लासिफिकेशन पाहिलं की कार्बोहायड्रेट्स आपण काय म्हणतो तर सॅकराइड्स. सॅकराइड्सचे मॉलिक्युल्स आपण पाहिले होते की मोनोसॅकराइड्स असे मॉलिक्युल्स ज्यांचं फर्दर हायड्रोलिसिस केल्यानंतर काय होत नाहीये परत काही शुगर मॉलिक्युल किंवा सॅकराइड मॉलिक्युल्स मिळत नाही अशा म्हणायचं मोनोसॅकराइड्स. डायसॅकराइड्स कशाला म्हणतं असे मॉलिक्युल्स ज्यांचं ब्रेकडाऊन केल्यानंतर दोन ग्लुकोजचे मॉलिक्युल्स किंवा दोन मोनोसॅकराइडचे मॉलिक्युल्स मिळते अशा म्हणतं डायसॅकराइड्स. त्याचे आपण तीन एक्झाम्पल पाहिले डायसॅकराइडचे. एक होता सुक्रोज, दुसरा होता माल्टोज आणि तिसरा होता लॅक्टोज. सुक्रोज मेडअप ऑफ द ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज, माल्टोज मेडअप ऑफ दोन दोन ग्लुकोजचे मॉलिक्युल्स काय केलेत एकत्र ॲड केलेत. आणि तिसरा पाहिलं आपण पाहिलं तर लॅक्टोज जी की मिल्क शुगर होती त्याच्यामध्ये एक ग्लुकोज प्लस एक गॅलेक्टोज होता. आणि त्यानंतर आपण पाहिलं होतं पॉलिसॅकराइड्स. पॉलिसॅकराइड्समध्ये आपण पाहिले होते वेगवेगळे एक्झाम्पल्स. स्टार्च इट इज अ स्टोअर फूड ऑफ इन प्लांट्स. त्यानंतर ग्लायकोजन स्टोअर फूड इन ॲनिमल्स आणि सेल्युलोज इज अ स्ट्रक्चरल कंपोनंट ऑफ द प्लांट सेल वॉल. हे तिन्ही आपण काय केले होते काल पाहिले होते. हे झाले होमोपॉलिसॅकराइड्स. काय काय होते हेट्रोपॉलिसॅकराइड्स. हेट्रो म्हणजे काय डिफरंट मॉलिक्युल्स ऑफ द सॅकराइड्स. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं हायलोरिनिक ॲसिड्स, हिपॅरिन ह्यासारखे आपण मॉलिक्युल्स त्यामध्ये पाहिले होते. त्यानंतर आपण लिपिड्स पाहिले होते. लिपिड्सचे परत दोन टाईप्स पाहिले होते. एक होते सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स, दुसरे होते अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. लिपिड्स कुणाला म्हणलं होतं आपण पाहायला गेलं तर लिपिड्स आपण म्हणतो इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड विथ पॉलिहायड्रॉक्सी अल्कोहोल. असे मॉलिक्युल ज्यांच्यामध्ये काय फॅटी ॲसिड्स पण आहे प्लस पॉलिहायड्रॉक्सिक अल्कोहोलमध्ये कोणता पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी ग्लिसरॉल पाहिलं होतं आपण. हे काल आपण पाहिलं होतं. सॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड पाहिलं होतं कशाला म्हणणार होतो. सॅच्युरेटेड कोणाला म्हणतो आपण ज्यांच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड प्रेझेंट त्यांना म्हणतो सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. आणि ज्यांच्यामध्ये कार्बन कार्बन डबल किंवा ट्रिपल बॉन्डचे अशांना म्हणतो आपण अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. तर त्यातले आपल्याला इम्पॉर्टंट कोणते इसेन्शियल. इसेन्शियल कोणाला म्हणतो जी आपली बॉडी काय करत नाही तयार करत नाहीत किंवा सिंथेसिस करत नाहीत अशा मॉलिक्युलला म्हणायचं इसेन्शियल. त्यातले पाहिले गेले तर आपण काल पाहिलं होतं की अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आपल्यासाठी कसे आहेत इसेन्शियल फॅटी ॲसिड्स. तर आज आपण पाहणार आहोत नेक्स्ट प्रोटीन्सबद्दल. प्रोटीन्स कशाला म्हणणं पाहिलं तर इट इज अ बेसिकली विच इज मेड अप ऑफ द डिफरंट टाइप्स ऑफ अमिनो ॲसिड्स. आपल्या पाहिलं गेलं तर द बायोलॉजिकल सिस्टीम जर आपण पाहिले गेलं तर मोर दॅन 400 अमिनो ॲसिड्स आपल्या बायोलॉजिकल सिस्टीममध्ये पाहायला मिळतात. पण त्यातले फक्त किती पाहिले तर ओनली 20 अमिनो ॲसिड्स असे आहेत की 20+2 आपण त्यांना मॅजिक 22 अमिनो ॲसिड म्हणतो. असे 22 अमिनो ॲसिड्स काय आहेत इम्पॉर्टंट आहे फॉर द सिंथेसिस ऑफ द प्रोटीन मॉलिक्युल्स. त्यातले 400 अमिनो ॲसिड्सपैकी मोर दॅन 400 अमिनोपैकी फक्त 20 प्लस रिसेंटली 2 ॲड झालेले आहेत. असे 22 अमिनो ॲसिड्स काय पाहिजे तर इम्पॉर्टंट आहे विच इज फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स. प्रोटीन मॉलिक्युल्समध्ये फक्त त्यातले 20 अमिनो ॲसिड्स काय केले जातात पार्टिसिपेट केले जातात. एक्झाम्पल दिले गेलं तर अमिनो ॲसिडचं ग्लायसिन, ॲलेनिन, व्हॅलिन, ल्युसिन, आयसोल्युसिन, टायरोसिन, ट्रिप्टोफॅन एक्सेट्रा. हे सगळे काय पाहिले तर अमिनो ॲसिड ज्यांनी काय केलेलं आहे प्रोटीन सिंथेसिसमध्ये काय केलेलं आहे पार्टिसिपेट घेतलेले. आता नावातच अमिनो ॲसिड्सचे म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे एक अमिनो ग्रुप आहे तर एक काय असणार आहे ॲसिडिक ग्रुप. ॲसिडिक ग्रुप बऱ्यापैकी पाहिलं गेलं तर सगळीकडं कार्बोक्झिलिक ॲसिड असतो. जसं फॅटी ॲसिडमध्ये पण पाहिलं गेलं तर एक ॲसिडिक ग्रुप होता कोणता होता कार्बोक्झिलिक ॲसिड्स. त्याचप्रमाणे जर ह्याच्यामध्ये पाहिलं गेलं तर एक फॅटी ॲसिडचा ग्रुप आहे त्या फॅटी ॲसिड एक ॲसिडिक ग्रुप आहे तो कोणता आहे कार्बोक्झिलिक ॲसिड्स. एक अमिनो ग्रुप प्लस ॲसिडिक ग्रुप. असे 20 अमिनो ॲसिड्स काय केलं तर बऱ्यापैकी पाहिलं तर विच मेनली यूज फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स. जसं कार्बोहायड्रेट्समध्ये जर आपण पॉलिसॅकराइड जर पाहिले गेले तर वेगवेगळे अमिनो ॲसिड्स काय केले होते एकमेकांना ॲड केले होते. ह्या ठिकाणी पण काय पाहिलं तर जे अमिनो ॲसिड्स काय केले जातात
एकमेकांना ॲड केलं करतात, या ठिकाणी जी चेन फॉर्मेशन व्हायचं पेप्टाइड चेन. ह्या ठिकाणी कोणती चेन फॉर्मेशन होते तर पेप्टाइड चेन ह्या ठिकाणी काय होते फॉर्म होते. तर फॉर्म होताना पाहिलं गेलं तर जे दोन मॉलिक्युल्स एकमेकांना अटॅच करतात ड्युरिंग दिस फॉर्मेशन प्रत्येक वेळेस काय होतं एक H2 मॉलिक्युल्स काय होतंय बाहेर पडतोय. ही जी लिनियर पेप्टाइड्स आहेत ही लिनियर पेप्टाइड्स म्हणजे काय बरं तर ह्या पेप्टाइडचे काय होते फर्दर फोल्डिंग होते आणि फोल्डिंग झाल्यानंतर काय होते पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी काही ना काहीतरी एक प्रोटीन मॉलिक्युल्स काय होतोय फॉर्म होते. असे वेगवेगळे प्रोटीन मॉलिक्युल्स आहेत. वेगवेगळ्या सायंटिस्टनी वेगवेगळ्या ह्याच्यानुसार काय केलेले आहेत क्लासिफिकेशन केलेले बेस्ड ऑन द लेवल डिफरंट लेवल ऑफ स्ट्रक्चर्स. त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चर. तर आपण चारही स्ट्रक्चर पाहूयात कसे त्याच्यामध्ये काय केलेले आहेत स्ट्रक्चरल किंवा त्यांची लेवल ऑफ डिफरन्शिएशन कसं झालेलं पाहिलेलं तर ते पाहूयात आपण. नॉर्मल जर प्रायमरी स्ट्रक्चर जर आपण पाहिलं गेलं तर प्रायमरी स्ट्रक्चर्समध्ये पाहिलं तर फक्त आणि फक्त काय लिनियर पॉलिपेप्टाइड चेन आहे. फक्त आणि फक्त काय केलं एकमेकांना अमिनो ॲसिड्स काय केल्यात ॲड करत गेलेले आहेत. ह्या पॉलिपेप्टाइड चेनला काय म्हणले पाहिलेलं तर इट इज अ कॉल ॲज अ प्रायमरी स्ट्रक्चर. प्रायमरी स्ट्रक्चर्स लिनियर सिक्वेन्स ऑफ अमिनो ॲसिड्स एक्झाम्पल दिलेले आहे तुम्हाला इन्सुलिन, कोलाजन फायबर्स हे काही एक्झाम्पल ज्यांच्यामध्ये काय फक्त आणि फक्त लिनियर पेप्टाइड्स पाहायला मिळते. पण जर आपण पाहिलं गेलं तर ह्याचं काय होणार फर्दर पाहिलं तर काही अमिनो ॲसिडचं किंवा पेप्टाइडचं काय होणार आहे प्रोटीन होणार आहे त्याला की आपण म्हणतो लोकल फोल्डिंग पाहायला मिळते ज्याच्यामध्ये दोन मॉलिक्युल्समध्ये काय आहेत इंट्रॅक्शन्स पाहायला मिळतात. आता दोन पेप्टाइड्स वेगवेगळ्या कन्सिडर करता ह्यांच्यामध्ये काही ना काहीतरी हायड्रोजन बॉन्डिंग पाहायला मिळतात. वीक इंट्रॅक्शन्स पाहिले गेले तर त्यामुळे काय होतात दोन वेगवेगळे पेप्टाइड्स किंवा दोन वेगवेगळे मॉलिक्युल्स जे की प्रोटीनचे आहेत हे काय होतात एकत्र आढेर राहायला मदत होतात. थोड्या काय महिना वीक इंट्रॅक्शन जर असले तर काय होतात आढेर राहतात. अशा मॉलिक्युलला काय म्हणायचं सेकंडरी स्ट्रक्चर्स. अदरवाईज सिंगल अमिनो ॲसिड जर आपण पेप्टाइड चेन कन्सिडर केली तर त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर दोन मॉलिक्युल्समध्ये काय आहेत हायड्रोजन इंट्रॅक्शन्स बऱ्यापैकी पाहायला मिळतात. जेणेमुळून काय होतं त्या चेनला थोडी का व्हायना काय मिळते टॅबलेट मिळते. जसे की दोन फ्रेंड हे कन्सिडर करा नवीन क्लासरूम तुमचा चालू झाला आहे आणि नियर विसिनिटी मध्ये बसल्यात तर अशा वेळेस काय होतं आपण थोडे ना काहीतरी इंट्रॅक्शन करतो. मैत्री काय एवढी घट्ट नसती वीक असती. अशा वेळेस पाहिलं गेलं तर सेम इंट्रॅक्शनच्या मध्ये पाहिल्या जातात वीक इंट्रॅक्शन ज्या की इझिली डिसोसिएटेड किंवा इझिली ब्रेकडाऊन होऊ शकतात. जसे स्ट्रॉंग इंट्रॅक्शन इझिली डिसोसिएट होत नाही. जशी आपली स्ट्रॉंग मैत्री असेल कोणी जरी आपल्याला काढ्या जरी केल्या तरी आपण त्याच्यातून काय करत नाही नीट आपली व्यवस्थित मैत्री ती काही ब्रेकडाऊन होत नाही. तसंच या ठिकाणी पाहिलं तर मॉलिक्युल्स आहेत वीक इंट्रॅक्शन इझिली ब्रेकडाऊन होतात तर स्ट्रॉंग इंट्रॅक्शन इझिली ब्रेकडाऊन होत नाहीत. ह्या पाहिलं गेलं तर सेकंडरी जे स्ट्रक्चर्स आहेत ह्याच्यामध्ये काय पाहिलं गेलं तर वीक इंट्रॅक्शन्स आहेत हायड्रोजन बॉन्डिंग पाहायला मिळतं. ह्याच्यामध्ये दोन एक्झाम्पल पाहिलं गेलं तर इट इज द बीटा प्लेटेड शीट्स मॉलिक्युल्स किंवा बीटा प्लेटेड शीट्स आणि ह्या अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर्स ऑफ प्रोटीन्स. हे काय पाहिलं तर फक्त आणि फक्त काय तर थोडेसे मॉलिक्युल्समध्ये किंवा प्रोटीन्समध्ये नॉर्मल चेंज असला. तिसरे पाहिले गेले तर टर्शरी स्ट्रक्चर्स. आता ह्या जी प्रायमरी स्ट्रक्चर्स होतं ह्या प्रायमरी स्ट्रक्चरचं काय होतं प्रॉपर फोल्डिंग होतं आहे. कारण फोल्डिंग होण्यासाठी काय पाहिजे तर वेगवेगळ्या इन्व्हायरमेंटमधले असणारे जे की कंपोजिशन आहे जसे की बाहेर काय इन्व्हायरमेंट सेलमध्ये हायड्रोफिलिक आहे सगळं काय आहे वॉटर कंटेन आहे. मग हे वॉटर कंटेन जर आपल्याला हे करायचे तर काही अमिनो ॲसिड्स कसे असतात हायड्रोफिलिक तर काही अमिनो ॲसिड्स कसे असतात हायड्रोफोबिक. तर हायड्रोफिलिक अमिनो ॲसिड जे असतील ते काय येतील कोर रिजनला येतील. ही प्रायमरी पॉलिपेप्टाइड्स आहेत ह्याचं काय होणार आहे फोल्डिंग होणार आणि काय एक टर्शरी स्ट्रक्चर्स तयार. ह्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर ह्याच्यामध्ये पाहायला मिळतात डायसल्फाइड इंट्रॅक्शन. ह्या डायसल्फाइड इंट्रॅक्शन इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ कोव्हॅलेंट इंट्रॅक्शन स्ट्रॉंग इंट्रॅक्शन्स ज्याच्यामुळे काय होते प्रोटीनचं प्रॉपर फोल्डिंग पाहायला मिळते. अशा मॉलिक्युलला काय म्हणतात आपण पाहिलं तर विच हॅव्हिंग कॉल एज अ टर्शरी स्ट्रक्चर्स ऑफ प्रोटीन्स. ज्याच्यामध्ये काय डायसल्फाइड इंट्रॅक्शन्स आहेत आणि सिंगल मॉलिक्युल्स ऑफ पेप्टाइड जी की पेप्टाइड एकच पेप्टाइड होती ज्याचं काय झालेलं आहे प्रॉपर फोल्डिंग झालेलं आहे. का कारण इन्व्हायरमेंटमध्ये असलेले इंट्रॅक्शन्स प्लस इंटरनल इंट्रॅक्शन ज्याच्यामध्ये काय होतं डायसल्फाइड बॉन्ड काय होतात फॉर्मेशन होतात.
तर असे एक्झाम्पल जर आपण पाहिले गेले तर एक्झाम्पल इथं मायोग्लोबिन, सायटोक्रोम सी, रायबोन्यूक्लियस ए. ह्याचं पाहिलं तर 3D स्ट्रक्चर ॲक्च्युली काय केलेले आहेत, अरेंज केलेले. त्याला म्हणायचं मेन ॲक्च्युली आपला प्रोटीन पाहिलं तर टर्शियरी स्ट्रक्चर. समटाईम्स जर पाहिलं गेलं तर काय होतं, टर्शियरी स्ट्रक्चरमध्ये काय होतंय, नॉर्मल चेंजेस होतात. एकटा टर्शियरी स्ट्रक्चर काय करू शकत नाही, पूर्ण ॲक्टिव्हिटी करू शकत नाही. म्हणून त्याच्याबरोबर तो काय करतोय, सहसाथी तयार करतोय किंवा दुसरे एखादे प्रोटीन त्याच्याबरोबर तो काय करतोय, ॲड करतोय. आता हा एक प्रोटीन झाला, हा एक प्रोटीन, ह्यामध्ये काहीतरी इंटरॅक्शन्स आहेत. दोन किंवा दोनपेक्षा पाहिले तर टर्शियरी स्ट्रक्चरमध्ये जास्त मॉलिक्युल्स काय होतात, एकत्र येतात. अशा स्ट्रक्चरला म्हणायचं क्वाटर्नरी स्ट्रक्चर. टर्शियरी पाहिलं, टर्शियरीमध्ये सिंपल फक्त एक पॉलीपेप्टाइड होती, तिचं फोल्डिंग झालं. असे वेगवेगळे टर्शियरी स्ट्रक्चर्स एकत्र आल्यानंतर काय होते, क्वाटर्नरी स्ट्रक्चर होते. हे एक झाली, कन्सिडर करा. त्यानंतर पाहायला गेलं तर एक ॲड झाली, हे तीन तीन मॉलिक्युल्स ॲड झाले. समटाईम्स 4-4 मॉलिक्युल्स पण काय होतात, ॲड होतात. असे 4-4 पॉलीपेप्टाइड्स किंवा टर्शियरी स्ट्रक्चर एकत्र आल्यानंतर किंवा मोर दॅन वन जर टर्शियरी स्ट्रक्चर जर एकत्र आलं तर काय तयार होते पाहिलं तर क्वाटर्नरी स्ट्रक्चर. एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल पाहायला गेलं तर आपला हिमोग्लोबिन मॉलिक्यूल, याच्यामध्ये 4 मॉलिक्युल्स काय आलेले आहेत, एकत्र आले, जेणेकरून प्रत्येक ह्याला आपण काय करतो, एक ऑक्सिजन मॉलिक्यूल काय करू शकतोय, बाइंड करू शकतो. असे एक हिमोग्लोबिन मॉलिक्युल्स मॅक्झिमम 4 ऑक्सिजन काय करू शकतात, कॅरी आउट करू शकतात. एकटा असता तर एकच केला असता. या ठिकाणी काय पाहिलं तर मोर दॅन वन आहे, म्हणून या ठिकाणी पाहिलं तर काय जास्त ऑक्सिजन मॉलिक्यूल काय करू शकतोय, कॅरी आउट करू शकतोय. तसं टर्शियरीमध्ये पाहिलं गेलं तर एक एक्झाम्पल तुम्ही पाहिलं तर मायोग्लोबिन. हा मायोग्लोबिन कुठे पाहिलं गेलं तर इट इज मेनली प्रेझेंट इन द मसल्स. जसं हिमोग्लोबिनचं काम होतं तसंच मायोग्लोबिनचं काम आहे. कामात दोघांचे काही डिफरन्स नाही आहे. फक्त पाहिलं गेलं तर ह्याच्या जे की मायोग्लोबिन बरोबर पाहिलं गेलं तर ऑक्सिजनची ॲफिनिटी काय आहे, जास्त आहे. हिमोग्लोबिन बरोबर ऑक्सिजनची ॲफिनिटी काय आहे, कमी. ह्याच्यामध्ये हिमोग्लोबिनमध्ये 4 ऑक्सिजनचे मॉलिक्युल कॅरी करू शकतो. तो मायोग्लोबिनमध्ये काय फक्त आणि फक्त एक ऑक्सिजन मॉलिक्युल काय करू शकतो, कॅरी आउट करू शकतो. कारण हे कसं आहे, टर्शियरी स्ट्रक्चर आहे आणि ॲक्टिव्ह साईड की त्याच्यामध्ये एकच आहे. या दोन्हीमध्ये एवढा डिफरन्स पाहिला तर हे बेस्ट एक्झाम्पल आहे. मायोग्लोबिन इज अ टर्शियरी स्ट्रक्चर्स, हिमोग्लोबिन इज अ क्वाटर्नरी स्ट्रक्चर. त्याचबरोबर पाहिलं गेलं तर आपण दुसरं एक्झाम्पल पाहिलं गेलं तर अँटीबॉडीज. आपण पाहिलं होतं की अँटीबॉडीज कशा वाय शेपच्या आहेत. ह्याच्यामध्ये काय आहेत, वेगवेगळे पॉलीपेप्टाइड्स काय आलेले आहेत, एकत्र आलेले आहेत. त्या ठिकाणी वाय शेपच्या अँटीबॉडीजमध्ये काय होतं पाहिलं तर दोन वेगवेगळ्या पॉलीपेप्टाइड किंवा 4 पॉलीपेप्टाइड्स काय होतात, एकत्र ॲड होतात. त्या ठिकाणी पण डायसल्फाइड इंटरॅक्शन होतो. त्या ठिकाणी पण इंटरॅक्शन्स काय मिळतात, पाहायला मिळतात. वेगवेगळे पॉलीपेप्टाइड्स या ठिकाणी काय झालेले आहेत, एकत्र आलेले आहेत. आणि असे काही एक्झाम्पल्स आहेत ज्याच्यामध्ये पाहिलं जातं प्लस एन्झाईम एक हेक्झोकायनेज, जो की ग्लायकोलायसिसचा पहिला एन्झाईम आहे, तो आपण काय करणार आहे, पाहणार आहोत. त्यानंतर इट इज ऑन द बेसिस ऑफ द लेवल ऑफ डिफरंट स्ट्रक्चर्स किंवा लेवल ऑफ स्ट्रक्चर ऑफ ऑर्गनायझेशन त्यांचं काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे. आता बेस ऑन कंपोजिशन त्याच्यामध्ये कोणकोणते कंपोनंट्स प्रेझेंट आहेत त्याच्यानुसार आपण त्याचं काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलं. सगळ्यात आपण पाहिलेलं होतं की प्रोटीन्स लिपिड्समध्ये पण पाहिलं होतं, सिम्पल लिपिड्स पाहिले, सिम्पल कार्बोहायड्रेट्स पाहिले. सेम याच्यामध्ये पण काय पाहिलं तर सिम्पल प्रोटीन्स आहेत. आता सिम्पल प्रोटीन्समध्ये काय होते पाहिलं गेलं तर त्यांचं जर आपण हायड्रोलिसिस केलं तर फक्त आणि फक्त आपल्याला काय मिळतात, किंवा यांचं जर ब्रेकडाऊन केलं तर आपल्याला फक्त आणि फक्त काय करतात, अमिनो ॲसिड्स मिळतात. अदर कोणताच कंपोनंट किंवा प्रोस्थेटिक ग्रुप या ठिकाणी पाहायला मिळत नाही. अशांना म्हणायचं सिम्पल प्रोटीन्स. हायड्रोलिसिस करा, एक अमिनो ॲसिड्स, 2 अमिनो ॲसिड्स, 3 अमिनो ॲसिड्स, कोणता दुसरा कंपोनंट एक्स्ट्रा कंपोनंट्स किंवा एक्स्ट्रा बायोमॉलिक्युल्स त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीत. अशांना काय म्हणायचं, सिम्पल प्रोटीन्स. आता कॉन्जुगेट कोणाला म्हणणार आहे, कॉन्जुगेट म्हणजे कोणता ना कोणता प्रोटीन किंवा नॉन प्रोटीन ग्रुप त्याच्याबरोबर काय आहेत, अटॅच आहेत. हा आपला प्रोटीन ग्रुप आहे. ह्या प्रोटीन ग्रुप बरोबर पाहिलं तर एखादा नॉन प्रोटीन ग्रुप, त्याला आपण काय म्हणतो पाहिलं तर प्रोस्थेटिक ग्रुप काय आहे, अटॅच आहेत. अशा म्हणायचं कॉन्जुगेट प्रोटीन. आता या ठिकाणी पाहिलं गेलं तर एक्झाम्पल तुम्हाला दिलं परत एकदा, हिमोग्लोबिन, न्यूक्लिओप्रोटीन्स, ग्लायकोप्रोटीन्स आणि लिपोप्रोटीन्स. आता ग्लायकोप्रोटीन्स म्हणजे काय होतं पाहिलं तर प्रोटीन आहे तुमच्याकडे पाहिलं गेलं तर, आणि या प्रोटीन्सवरती काय आहेत, ग्लुकोजचे मॉलिक्युल्स काय आहेत, ॲड आहेत. त्याला म्हणायचं ग्लायकोप्रोटीन्स. आता बऱ्यापैकी पाहिलं तर ग्लायकोप्रोटीन्स तुम्ही खूप ठिकाणी पाहिले की
प्रोटीन त्याच्यावरती काय फक्त अटॅचमेंट्स ग्लुकोजचे. त्यानंतर लिपोप्रोटीन्समध्ये पाहिले गेलं तर लिपिड आहे किंवा फॅटी ॲसिड्स आहेत. ह्या फॅटी ॲसिडवरती काय पाहिलं तर कार्बोहायड्रेटचे ग्रुप काय आहेत ॲड आहेत, त्याला म्हणायचं लिपोप्रोटीन. न्यूक्लिओप्रोटीन्समध्ये पाहिले गेले तर न्यूक्लिओप्रोटीन्समध्ये काय होते पाहिलं तर जे की वेगवेगळे न्यूक्लियसमध्ये DNA त्याच्यावरती काय फक्त हिस्टोन प्रोटीन वगैरे पाहिले गेले तर एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यावरती काय DNA किंवा अदर मॉलिक्युल्स काय ॲड आहेत, त्यांना काय म्हणायचं न्यूक्लिओप्रोटीन. चौथा पाहिलं तर हिमोग्लोबिन तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. हिमोग्लोबिनमध्ये पाहिलं गेलं तर प्रोस्टेटिक ग्रुप काय त्या ठिकाणी ऑक्सिजन वगैरे त्या ठिकाणी काय झालेलं आहे बाइंड झालेलं आहे. प्रोटीन तुमचा पार्ट्स आहे, त्या ठिकाणी अदर कंपोनंट्स काय आहेत ॲड आहेत, म्हणून ह्याला काय म्हणतात कॉन्जुगेट प्रोटीन्स. लास्ट पाहिलं तर डिराईव्ह प्रोटीन्स. आता डिराईव्ह म्हणजे आपण काय केलेले आहेत तयार केलेले आहेत, पण कशापासून तयार करतो पाहिलं गेलं तर इट इज मेनली डिराईव्ह फ्रॉम द नेटिव्ह प्रोटीन मॉलिक्युल्स ऑन द हायड्रोलिसिस. एखादा मॉलिक्युल्स प्रोटीनचा त्याचं काय करतो आपण ब्रेकडाऊन करतोय. ब्रेकडाऊन केल्यानंतर आपण काय करतोय एखादा नवीन प्रोटीन्स काय करतोय सिंथेसिस करतोय, म्हणून त्याला काय म्हणलं जातं डिराईव्ह प्रोटीन. म्हणजे ऑलरेडी जो प्रेझेंट आहे त्या प्रेझेंट असल्यापासून आपण त्याला काय करतोय नवीन तयार करतोय, म्हणून त्याला काय म्हणतं डिराईव्ह प्रोटीन्स. एक्झाम्पल दिले मेटा प्रोटीन्स आणि दुसरे तुमचे वेगवेगळे डिफरंट टाइप्स ऑफ द पेप्टोन्स. हे कशाचे एक्झाम्पल पाहिलं गेलं तर इट इज एक्झाम्पल ऑफ दिस डिराईव्ह प्रोटीन. हे झालं तुमचं क्लासिफिकेशन ऑफ दिस प्रोटीन्स. हे झालं प्रोटीनबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन. प्रायमरी सेकंडरी टर्शरी आणि क्वार्टरनरी स्ट्रक्चरबद्दल एक्झाम्पल वगैरे तुम्हाला विचारले जातात. नाही विचारले तर तुम्हाला डिराईव्ह प्रोटीन्स कॉन्जुगेट प्रोटीन्सबद्दल थोडंसं काय केलं तर लिपोप्रोटीन व्हॉट इज लिपोप्रोटीन्स किंवा व्हॉट इज ग्लायकोप्रोटीन्स त्याच्याबद्दल काय विचारलं तुम्हाला क्वेश्चन राईज होतात. हे झालं सिम्पल प्रोटीन्सबद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन. आता नेक्स्ट आपण पाहणार पाहिलं गेलं तर न्यूक्लिक ॲसिडबद्दल. न्यूक्लिक ॲसिड पाहिले गेलं तर कुठे कुठे पाहिल्यानंतर तर आपण जर DNA जर पाहिलं गेलं तर DNA काय आहे डीऑक्सीरायबो न्यूक्लिक ॲसिड. डीऑक्सीरायबो न्यूक्लिक ॲसिड. तर ह्या ठिकाणी पण काय पाहिलं तर न्यूक्लिक ॲसिड्स. RNA स्ट्रक्चर पाहिलं गेलं तर RNA काय लॉंग फॉर्म रायबो न्यूक्लिक ॲसिड. या ठिकाणी पण काय पाहिलं तर न्यूक्लिक ॲसिड म्हणजे की मेन कंपाऊंड आपल्याला पाहिलं गेलं तर ज्याच्यामध्ये आपण जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोअर करतोय. अशा जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोअर करणाऱ्या DNA मध्ये काय पाहिलं तर वेगवेगळे न्यूक्लिक ॲसिड्स. ठीक आहे, ह्या न्यूक्लिक ॲसिडचे जर आपण कंपोनंट्स पाहिले गेले तर वेगवेगळे कंपोनंट्स आहेत. एक आहे शुगर, दुसरे पाहिले गेले तर फॉस्फेट ग्रुप आणि तिसरा आहे नायट्रोजिनस बेस. तर यातलं आपल्याला शुगर माहिती आहे कोणती या ठिकाणी पाहिलं तर नावातच आहे डीऑक्सीरायबोज किंवा रायबोन्यूक्लिक ॲसिड. म्हणजे ह्या ठिकाणी शुगर्स कोणती पाहिले गेले तर सिंपल शुगर आहे. एक पेंटोज शुगर आपण पाहिली होती काल, रायबोज शुगर. रायबोजमध्ये पण रायबोज आहे किंवा DNA असेल तर डीऑक्सीरायबोज आहे. या ठिकाणचा फक्त एक हायड्रॉक्सी ग्रुप काय केलेला आहे रिमूव्ह केलेला आहे, म्हणून त्याला काय म्हणतो आपण डीऑक्सीरायबोज. जर RNA असेल तर रायबोज शुगर त्या ठिकाणी पाहायला मिळते. प्लस फॉस्फेट ग्रुप आहे त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर आणि नायट्रोजनस बेस आहे. नायट्रोजनस बेसमध्ये पाहिलं गेलं तर दोन टाईपचे नायट्रोजनस बेस आहे. एक आहे प्युरिन्स ज्याच्यामध्ये पाहिलं गेलं तर डबल रिंग स्ट्रक्चर्स पाहायला मिळतं आणि पिरिमिडिन्स जर पाहिलं गेलं तर त्याच्यामध्ये काय पाहायला मिळतं पाहिलं गेलं तर एक सिंगल रिंग स्ट्रक्चर्स काय ठिकाणी पाहायला मिळतं. असे काय झाले काही प्युरिन्स काही पिरिमिडिन्स. तर पिरिमिडिन्समध्ये पाहिलं गेलं तर प्युरिन्स दोन आहेत पाहिले गेलं तर ॲडिनिन आणि ग्वानिन. पिरिमिडिन्स तीन आहेत पाहिले गेलं तर कोणते आहेत सायटोसिन, थायमिन आणि मेनली थायमिन इट इज रिप्लेस बाय द युरॅसिल इन द RNA. RNA मध्ये जर पाहिले गेलं तर थायमिन नाही, थायमिनच्या जागी कोणी पाहिलं गेलं तर युरॅसिल आपल्याला पाहायला मिळतो. आता यांच्यामध्ये मेन डिफरन्स काय पाहिजे तर लक्षात ठेवा क्वेश्चन राईज कुठून होणार आहे. या ठिकाणी ॲडिनिन विच ऑलवेज पेअर्स विथ द थायमिन किंवा ग्वानिन पेअर्स विथ द सायटोसिन विथ ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड. ह्या ठिकाणी खूप सारे क्वेश्चन राईज होतात. ए पेअर्स विथ टी क्वेश्चन आपण घेणार आहोत जी पेअर्स विथ सी अँड वाईस वर्सा. यांच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. एक तर थायमिन ॲडिनिन बरोबर पेअर करेन किंवा ॲडिनिन थायमिन बरोबर, ग्वानिन सायटोसिन किंवा सायटोसिन ग्वानिन बरोबर. हे जर RNA जर असेल तर त्या ठिकाणी काय पाहिलं तर थायमिन रिप्लेस बाय द युरॅसिल. प्युरिन्स पेअर विथ पिरिमिडिन.
सिंपल. ॲडेनिन आणि ग्वानिन काय पाहिलं तर प्युरिन्स, थायमिन सायटोसिन काय पाहिलं तर पिरिमिडिन्स आहेत. ए पेअर्स विथ टी, जी पेअर्स विथ सी. ह्याच्यावरतीच क्वेश्चन राईज होतात बऱ्यापैकी पाहिलेलं तर. हे दोनच फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला आहे पाहिलेलं तर त्या फॉर्म्युलावरती बऱ्यापैकी क्वेश्चन्स काय होतात, राईज होतात, की बेस पेअर्स किंवा तुम्हाला न्यूक्लियोटाइड्स वगैरे विचारले जातात. अजून पुढचं आपल्याला पाहिजे, हे झालं सिंपल पाहिलं गेलं तर न्यूक्लिक ॲसिड्स किंवा DNA किंवा RNAचं कंपाऊंड ज्याच्यामध्ये काय शुगर आहे, शुगर नंतर तुमचा फॉस्फेट ग्रुप आहे, फॉस्फरिक ॲसिड इन द फॉर्म ऑफ, आणि नायट्रोजनस बेस त्या ठिकाणी काय मिळतोय, पाहायला मिळतोय. तर नेक्स्ट पाहिलं गेलं तर आपण DNA बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन पाहूयात. DNAचं स्ट्रक्चर आपण पाहिलं गेलं तर एक सायंटिस्ट होता वॅटसन आणि क्रिक यांनी काय केलं होतं, DNAचं स्ट्रक्चर्स डिराईव्ह केलं होतं. त्यांनी काय सांगितलं होतं, DNA हा कसा आहे पाहिलं गेलं तर डबल हेलिकल स्ट्रक्चर्स आहेत. डबल हेलिकल म्हणजे त्या ठिकाणी 2 हेलिक्स पाहिले गेले तर, आणि ह्या हेलिक्स कशा पाहिले तर अँटी पॅरल डायरेक्शनने. अँटी पॅरल म्हणजे एक चालू होते 5 डॅश, त्याची एंड होती 3 डॅशनी. सेम दुसरी पाहिले गेले तर दुसरी स्टार्ट फ्रॉम द 3 डॅश प्राईम अँड विच इज एंड विथ द 5 डॅश प्राईम. हे दोन्हींचं डायरेक्शन कसं पाहायला गेलं तर अँटी पॅरल. एक 3 डॅश टू 5 डॅश जाते, एक 5 डॅश टू 3 डॅश जाते. दोन्ही सेम डायरेक्शन गेले असेल तर आपण पॅरल डायरेक्शन म्हणलं असतो, पण दोन्ही कसं होतं पाहिलं तर ऑपोजिट डायरेक्शनने काय होतात, मूव्ह होतात, म्हणून याला काय म्हणतात अँटी पॅरल डायरेक्शन. तर ह्या ठिकाणी पाहिले गेले तर ही जी बॅकबोन हे पाहिले गेलं तर स्ट्रक्चर थोडंसं मोठं काढूया आपण. हा जो 1 टन आहे, ह्या 1 टनचं जर आपण डिस्टन्स पाहिले गेलं तर ह्या 1 टनचं डिस्टन्स अप्रॉक्सिमेटली पाहिलं तर 34 अँगस्ट्रॉम. 1 अँगस्ट्रॉम म्हणजे जवळपास पाहिलं गेलं तर 10 नॅनोमीटर. ओके, ही एक बेस पेअर आहे. हा एक पूर्ण टन आहे हेलिकचा. ह्या ठिकाणी टन चालू झाला, ह्या ठिकाणी काय झाला, स्टॉप झाला. ह्या पूर्ण टन मधलं जर डिस्टन्स जर कॅल्क्युलेट जर केलं आपण, तर हे पाहिलं गेलं तर अप्रॉक्सिमेटली 34 अँगस्ट्रॉम. ह्याच्यामध्ये जर न्यूक्लियोटाइडच्या बेस पेअर जर आपण पाहिले गेलं तर न्यूक्लियोटाइडचे बेस पेअर्स काय परत पाहिले तर ॲडेनिन पेअर्स विथ थायमिन किंवा ग्वानिन पेअर्स विथ सायटोसिन. अशा जवळपास पाहिले गेलं तर किती आहेत, एका टनमध्ये 10 न्यूक्लियोटाइड आहे. 1 टन पूर्ण करायला किती लागणार आहे, 10 न्यूक्लियोटाइड्स लागणार आहे. असं जर आपण पाहिलं गेलं तर 2 न्यूक्लियोटाइड मधला जर आपण डिस्टन्स पाहिला गेला तर अप्रॉक्सिमेटली किती होतं पाहिलं तर 10 मधला 34 अँगस्ट्रॉम आहे, तर 2 न्यूक्लियोटाइड मध्ये डिस्टन्स किती होतो, 3.4 अँगस्ट्रॉम. एवढ्या या ठिकाणी काय होतं, डिस्टन्स बिटवीन 2 न्यूक्लियोटाइड्स इथं 3.4 अँगस्ट्रॉम. बेसिक क्वेश्चन ह्याच्यावरती एक क्वेश्चन 100% लक्षात ठेवा. ॲडेनिन पेअर्स विथ थायमिन, ग्वानिन पेअर्स विथ सायटोसिन, आणि दुसरं काय, डिस्टन्स बिटवीन 2 न्यूक्लियोटाइड इज 3.4 अँगस्ट्रॉम. किंवा हे पण लक्षात ठेवा, 1 अँगस्ट्रॉम म्हणजे किती पाहिलं तर 10 नॅनोमीटर. ओके, त्यानंतर पाहिलं तर नंबर ऑफ बेस पेअर्स किती 10 आहे. डायमीटर जर पाहिलं गेलं तर ह्याचा, ह्या दोन्हीचं डिस्टन्स पाहिलं गेलं तर हे पाहिलं गेलं तर 20 अँगस्ट्रॉम दोन्हींचा. ह्या ठिकाणी पाहिलं गेलं तर एक स्ट्रँड आहे, एक स्ट्रँड जर एकमेकांना अटॅच जर करायला गेलं तर ह्या ठिकाणी पाहिलं तर वेगवेगळे न्यूक्लियोटाइड्स काय आहेत एकमेकांना अटॅच आहे. ह्या ठिकाणी अटॅचमध्ये पाहिलं गेलं तर जे की बॅकबोनला आहे, बॅकबोनला काय व्हायला तर ऑलवेज फॉस्फेट ग्रुप हे लक्षात ठेवा. जो की काय करतोय, नायट्रोजन बेस किंवा शुगर्सला काय करतोय, अटॅच करण्याचं काम करतोय, ज्याच्यामुळे DNA वरती आपण काय म्हणतो निगेटिव्ह चार्ज आहे. हा निगेटिव्ह चार्ज कशामुळे होतो पाहिलं तर ह्या फॉस्फेट ग्रुपमुळे, जो की प्रेझेंट तर जे की DNAच्या बॅकबोनमध्ये प्रेझेंट. एकमेकांना ॲड काय पाहिलं तर शुगर्स कशी ऑलवेज डिऑक्सिरायबोज आणि नायट्रोजन बेस विच अटॅच टू द शुगर्स, ठीक आहे, अँड नायट्रोजनस बेस पेअर्स. ठीक आहे, हे झालं तुमचं इट्स ऑल अबाउट द इन्फॉर्मेशन रिलेटेड टू द DNA. आता DNA पण कसं आहे पाहिलं तर ह्याच्यामध्ये पण न्यूक्लिक ॲसिड्स आहेत. 4 न्यूक्लिक ॲसिड पाहिले आपण कोणत्या DNA मध्ये, ॲडेनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन. हे 4 न्यूक्लियोटाइड बेस पेअर्स काय आहेत, इम्पॉर्टंट आहे, ज्या कशामध्ये पाहायला मिळतात DNA मध्ये. त्यात जर आपण पाहिलं गेलं तर RNA मध्ये काय आहे, RNA मध्ये थायमिन मेनली रिप्लेस बाय द युरॅसिल. या RNA मध्ये जो थायमिन होता इट इज रिप्लेस बाय द युरॅसिल. म्हणजे आपल्याला RNA मध्ये थायमिन पाहायला मिळणार नाही, थायमिनच्या जागी आपल्याला कोण पाहायला मिळेल तर युरॅसिल पाहायला मिळेल. त्या ठिकाणचं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं गेलं तर
सेम आहे. त्या ठिकाणी आपल्याला आपण काय करणार आहे, रायबोन्यूक्लिक ॲसिड त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर जी की शुगर आहे, ही शुगर कोणती होती आता, डीऑक्सिरायबोज नसताना कोणती शुगर पाहिलं गेलं तर रायबोज शुगर या ठिकाणी पाहायला मिळेल. प्लस पाहिलं गेलं तर तुमच्या ठिकाणी जो की शुगर फॉस्फेट ग्रुप आणि नायट्रोजनस बेस, एडिनिन, ग्वानिन, युरासिल आणि सायटोसिन, थायमिन रिप्लेस बाय द युरासिल. हे 4 स्ट्रक्चर आपल्याला काय मिळतात, बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात. बाकी याच्यामध्ये काही चेंज नाही, फक्त सबस्टिट्यूट काय केलेलं आहे, थायमिन इज सबस्टिट्यूट बाय द युरासिल. हे इम्पॉर्टंट आहे कशामध्ये पाहिलं तर या RNAच्या स्ट्रक्चर्समध्ये. आता आपण काय पाहिलं तर डिफरंट टाईप्स आपण RNA पाहतो. पाहिलं तर 3 टाईपचे बेसिक RNA आहेत, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, सगळ्यात लार्ज क्वांटिटीमध्ये सेलमध्ये प्रेझेंट आहेत. असे 3 टाईपचे RNA कोणते आहेत तर मेसेंजर RNA, ट्रान्सफर RNA, tRNA आणि rRNA. याबद्दल थोडंसं आपण पाहूयात. ते 3 RNA सगळ्यात काय पाहिलं तर इम्पॉर्टन्स RNA स्ट्रक्चरमध्ये पाहिलं तर, कारण बेसिक जर सेलमध्ये पाहिलं तर 3च RNA जे RNA काय करतात, हेल्प करतात. एक कोणता आहे, mRNA. दुसरा RNA कोणता पाहिलं तर rRNA. आणि तिसरा RNA कोणता, tRNA. तर हे तिन्ही RNA आपल्याला काय करायचे पाहिजेत. तर mRNA काय स्टँड फॉर, M स्टँड फॉर द मेसेंजर RNA. rRNA स्टँड फॉर द रायबोसोमल RNA. and tRNA stand for the transfer RNA. आता आपण जर स्ट्रक्चर जर पाहिलं गेलं तर मेसेंजर RNA मेनली सिंथेसाइज जर पाहिलं गेलं तर हे स्ट्रक्चर्स काय होतात, मेन सिंथेसाइज इन कुठे कुठे सिंथेसाइज केलं पाहिलं गेलं तर mRNA हा आपला न्यूक्लियसमध्ये सिंथेस होईल. तिन्हीचे तिन्ही स्ट्रक्चर्स काय होतात न्यूक्लियस, पण जो पाहिला गेलं तर rRNA हा RNA न्यूक्लियसच्या आतमध्ये एक कंटेंट आहे, त्याला आपण काय म्हणतो न्यूक्लिओलस. न्यूक्लिओलस कसं असतं पाहिलं गेलं तर इथे द डेन्स रिजन्स, न्यूक्लियसमध्ये जर आपण जर स्टेन केलं तर एक काय होतं आपल्याला डेन्स रिजन्स काय होतो, स्टेन होतो. त्या ठिकाणी आपल्याला मात्र हे rRNA जास्त प्रमाणात किंवा लार्ज क्वांटिटीमध्ये पाहायला मिळतात. न्यूक्लियसचाच पार्टचे सिंथेसिस केलं जातं पाहिलं तर जो tRNA इट इज आल्सो सिंथेसिस इन द न्यूक्लियस. हे तिन्हीचं सिंथेसिस कुठं होते न्यूक्लियस, पण rRNA होता हा rRNA सिंथेसिस कुठं पाहायला मिळतं आपल्याला पाहिलं तर इट इज मेनली फाउंड इन द न्यूक्लियस. न्यूक्लियसचाच पार्ट आहे पण न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिओलस. त्यानंतर जर ह्याचं जर सिंथेसाइजचं कंटेंट पाहिलं वेगवेगळं तर mRNA नॉर्मल पॉलिपेप्टाइड चेंज आपण त्या ठिकाणी पाहतो, जो की मेसेज आहे. मेसेज काय केलं जातोय, कोड केला जातोय, जो की DNA मधली इन्फॉर्मेशन आहे. ही इन्फॉर्मेशन काय केलं जाते, हा DNA मधली इन्फॉर्मेशन काय केलं जाते ट्रान्सक्रिप्शन करून काय केलं ते mRNAच्या फॉर्ममध्ये काय केलं ते मेसेंजर RNAच्या फॉर्ममध्ये काय करणार, ही इन्फॉर्मेशन जी इन्फॉर्मेशन DNA मध्ये स्टोअर केली ती काय केलं आहे रिट्राय करणार आहे. याला आता रीड करण्यासाठी काय वेगवेगळे रायबोझोम्स आहेत. हे रायबोझोम्स काय करणार, ह्याला रीड करणार आहे. तर ह्या रायबोझोम्सवरती कोण असणार बऱ्यापैकी पाहिलेलं तर हे rRNA. जे rRNA काय करणार आहे मेसेंजर RNA वरती काय करणार आहे बाइंड होणार आहे. आणि बाइंड झाल्यानंतर काय होणार त्या ठिकाणी त्याचं सिंथेसिस, इट स्टार्ट टू सिंथेसिस ऑफ द ट्रान्सलेशन. जी ट्रान्सलेशनची प्रोसेस ती काय करणार आहे स्टार्ट करणार आहे. पण ज्या ठिकाणी बाइंड होणार आहे ही ॲक्च्युअल बाइंडिंग साइट्स कोण प्रोव्हाइड करण्यात पाहिजे तर इट इज द मेनली बाइंडिंग साइट इज प्रोव्हाइड बाय द rRNA. ह्याच्यावरती जे की रायबोझोम्स आहेत हे रायबोझोम्स काय होणार आहे बाइंड होणार आहेत. मग ही बाइंडिंग साइट कोण प्रोव्हाइड करण्यात पाहिजे गेलं तर हे बाइंडिंग साइट्स कोण प्रोव्हाइड करण्यात पाहिजे तर rRNA टू द mRNA. आता ह्याचं स्ट्रक्चर जर पाहिलं गेलं तर ते लिनियर पॉलिपेप्टाइड्स होती. तर ह्या ठिकाणी थोडीशी काय मिळते आपल्याला कॉईल स्ट्रक्चर त्या ठिकाणी काय मिळतंय पाहायला मिळतं इन rRNA. तसं tRNA मध्ये जर आपण पाहिलं गेलं तर tRNA मध्ये कसा शेप होता तुम्ही प्रत्येक वेळेस शिकताय, तिथं क्लोवर लिप शेप मॉलिक्युल्स काय मिळतो ह्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण असं काहीतरी स्ट्रक्चर काढलं होतं आपण मोस्ट पाहिलेलं तर ह्याला काय आपण पाहिलं तर
tRNA. ट्रान्सफर आर एन ए स्ट्रक्चर कसं होतं, क्लोवर लिप लाईक स्ट्रक्चर होतं. ह्याचं काम काय होतं बऱ्यापैकी तर द फंक्शन इट इज मेन फंक्शन इज द दिस ट्रान्सफर ऑफ अमिनो ॲसिड. अमिनो ॲसिडचं काय करायचे, ट्रान्सफर करायचे. कुठं, ज्या ठिकाणी ॲक्च्युअली पाहिलं गेलं तर काय ट्रान्सलेशन स्टार्ट होते, ह्या ठिकाणी ट्रान्सलेशन स्टार्ट होते. माझ्या ठिकाणी कोण ना कोणतरी मॉलिक्यूल येणार आहे, हे काय करणार आहे, हा एक हा tRNA काय होणार या ठिकाणी ॲड होणार आहे आणि एक एक अमिनो ॲसिड्स काय करण्यात जाणार आहे, ॲड करत जाणार आहे. म्हणजे की अमिनो ॲसिड्स ट्रान्सफर करण्याचं काम कोणाचं असेल तर ह्या tRNAचं आहे. तिन्ही RNA एकाच ठिकाणी पाहिलं गेलं तर जी की जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे, जी जेनेटिक इन्फॉर्मेशन काय केलेली आहे, स्टोअर केलेली आहे. स्टोअर केलेली इन्फॉर्मेशन mRNAच्या फॉर्ममध्ये येणार आहे. mRNA सायटोप्लाझममध्ये येणार आहे. सायटोप्लाझममध्ये येणार तर दुसरा RNA येणार आहे रायबोझोमल RNA. रायबोझोम्स येणार आहे. त्या रायबोझोम्समध्ये काय आहेत, रायबोझोमल RNA आहेत. हे रायबोझोमल RNA काय करणार आहे, बाइंडिंग साईट प्रोव्हाइड करणार आहे कुणाला, त्या mRNA वरती. एकदा का बाइंड झाले mRNA, कुठं रायबोझोम्स mRNA वरती बाइंड झाले तर स्टार्ट टू द प्रोटीन सिंथेसिस. त्यांचं काय करणार आहे, प्रोटीन सिंथेसिस म्हणजे ट्रान्सलेशनची प्रोसेस स्टार्ट करणार आहे. पण हे अमिनो ॲसिड्स त्या ठिकाणी काय करणार आहे, प्रोटीनमध्ये कोण आहेत, अमिनो ॲसिड्स आहेत. हे अमिनो ॲसिड्स आणून देण्याचं काम कोणाचं पाहिलं तर त्या tRNAचं आहे. तिन्ही RNA काय बऱ्यापैकी ठिकाणी एकाच ठिकाणी काम करतात. ते एकमेकांचे कसे आहेत, इंटरलिंक आहेत. त्याशिवाय ते काय पॉसिबल नाही, त्याशिवाय ही ट्रान्सक्रिप्शन किंवा ट्रान्सलेशन प्रोसेस पॉसिबल नाही आहेत. जर आपण जर जर कंटेंट वाईज जर पाहिलं गेलं तर कंटेंट वाईज वरती एक खूप वेळा क्वेश्चन विचारला आहे, किती पर्सेंटेजमध्ये पाहिलं गेलं तर हे rRNA, mRNA किंवा tRNA प्रेझेंट्स आहेत. जर आपण rRNAचा विचार केला तर mRNAचा विचार केला तर अप्रॉक्सिमेटली 3% काय पाहिजे तर हे mRNA सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट. सगळ्यात जास्त क्वांटिटीमध्ये कोण असेल तर सगळ्यात जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात ती rRNA. अप्रॉक्सिमेटली 18 to 90% पाहिलेलं तर सेल्युलर कंटेंट पाहिलेलं तर कशाचं आहे, rRNAचे. आणि मीडियम कंटेंट जर पाहिलं गेलं तर tRNAचे जवळपास पाहिलं गेलं तर 10 to 15% एवढे काय tRNA आहेत. ह्याच्यावरती MCQ विचारलेले आहेत की mRNAचे कंटेंट किती आहेत किंवा rRNAचं कंटेंट किती आहे किंवा tRNAचं कंटेंट किती सायटोप्लाझममध्ये असणारं. ह्याच्यावरती 2-3 वेळा काय केलेलं आहे, तू मागून CETला क्वेश्चन विचारलेलं आहे. तर हे कंटेंट लक्षात ठेवायचं, सिंथेसिस लक्षात ठेवायचं. फक्त न्यूक्लियसमध्ये पण जो की rRNA न्यूक्लियसमध्ये पण कुठे आहे, न्यूक्लियोलसमध्ये प्रेझेंट. प्रत्येकाचं फंक्शन लक्षात राहील, प्रत्येकाचं कंटेंट लक्षात राहील, सिंथेसिस लक्षात राहील. एवढंच इम्पॉर्टंट आहे कशामध्ये पाहिलेलं तर त्या rRNAबद्दल. ही सगळी इन्फॉर्मेशन झाली कशाबद्दल तुमची पाहिलेलं तर द इन्फॉर्मेशन विच इज रिगार्डिंग टू द DNA किंवा तुमचे न्यूक्लिक ॲसिड्स. ही इम्पॉर्टन्स. न्यूक्लिक ॲसिड्स पाहिले आपण. न्यूक्लिक ॲसिडमध्ये आपण काय पाहिलेलं आहे, आज DNA आणि RNA बद्दल आपण लर्न केलेलं आहे. त्याचबरोबर आपण काय पाहिलं तर लर्न अबाउट द प्रोटीन, स्ट्रक्चर्स ऑफ प्रोटीन, डिफरंट ऑर्गनायझेशन ऑफ प्रोटीन्स, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी. आणि त्या प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी आपण काय त्यानंतर अकॉर्डिंग टू बेस ऑफ कंपोजिशन्स काय त्यांचं आपण क्लासिफिकेशन करतो. सिम्पल प्रोटीन्स, कॉन्जुगेट प्रोटीन्स, डिराइव्ड प्रोटीन्स. त्यानंतर आपण काय पाहिलं तर हे न्यूक्लिक ॲसिड्स. न्यूक्लिक ॲसिड कशाबद्दल बनलेले आहेत, 4 बेस पेअर्स आहेत. MCQ आपण उद्या पाहूयात वाटलं सर सगळ्यांचे. MCQ कशावरती पडतात ह्याच्यामध्ये पाहिलं तर की न्यूक्लिक ॲसिड पाहिलं तर ॲडेनिन ऑलवेज पेअर्स विथ थायमिन आणि ग्वानिन ऑलवेज पेअर्स विथ द सायटोसिन. एक एक्झाम्पल तुम्हाला घेतो वाटलं सर. 2 बेस पेअर्स मला आपलं डिस्टन्स माहिती आहे. 3च फॉर्म्युला लक्षात ठेवायचे पाहिलं तर एक A पेअर्स विथ T, G पेअर्स विथ C. दुसरा आहे तुमचा पाहिलं गेलं तर 2 न्यूक्लियोटाइड डिस्टन्स किती पाहिलं गेलं तर 3.4 अँगस्ट्रॉम. ठीक आहे. आणि 2 स्ट्रँड आहे, ह्या स्ट्रँडमधला डिस्टन्स किती आहे 20 अँगस्ट्रॉम. नाही लक्षात राहील तर A पेअर्स विथ T कारण G पेअर्स विथ C. आता जर तुम्हाला क्वेश्चन विचारला की एक DNA मॉलिक्युल्स आहेत, त्या DNA मॉलिक्युल्समध्ये ॲडेनिनचं कंटेंट 30% आहे, व्हॉट इज द कंटेंट ऑफ द सायटोसिन. जर तुम्हाला सायटोसिनचं कंटेंट जर विचारलं तर किती येणार आहे
सिंपल कॅल्क्युलेशन करायचं. आपल्याला एक फॉर्म्युला येते ए पेअर्स विथ टी, जी पेअर्स विथ सी. जेवढे ॲडिनिन आहे तेवढेच काय असणार आहे थायमिन. थायमिन किती आलं 30%. ॲडिनिन थायमिन किती झालं 60%. राहिले किती 40%. 40% कोणाने पाहिलं गेलं तर ग्वानिन अँड सायटोसिन. तर ग्वानिन आणि सायटोसिन जर 40% आलं तर ग्वानिन किती आला पाहिलं गेलं तर 20% आणि सायटोसिन काय आला 20%. सिंपल. तुम्हाला कोणत्याही न्यूक्लियोटाईडचं काय करून द्या कंपोजिशन देऊन द्या, तुम्ही त्याच्यावरून कोणत्याही न्यूक्लियोटाईडचं काय करू शकता कंपोजिशन काढू शकता. ॲडिनिन 30 दिला फक्त तुम्ही लगेच थायमिन काढला. थायमिन काढला तुम्ही सायटोसिन आणि ग्वानिन पण काय करू शकताय कॅल्क्युलेट करू शकताय. त्यानंतर दुसरा क्वेश्चन विचारला तुमच्याकडे डीएनए मॉलिक्युल कन्सिडर करा. डीएनए मॉलिक्युल तुमच्याकडं 100 बेस पेअर्स आहे. तर व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन दिस, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ दिस डीएनए मॉलिक्युल. तर त्या डीएनए मॉलिक्युलचं डिस्टन्स तुम्हाला विचारलं. तर डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करणार तुम्ही पाहायला गेलं तर आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. काय फॉर्म्युला पाहायला गेलं तर की 2 बेस पेअर्समधलं डिस्टन्स किती आहे 3.4 अँगस्ट्रॉम. सिंपल काय पाहिलं गेलं तर सिंपल फॉर्म्युलामध्ये काय टाकायचं आन्सर टाकायचं 100 बेस पेअर्स आहेत इंटू 3.4. किती नाही पाहिलं तर अप्रॉक्सिमेटली 340 अँगस्ट्रॉम काय जाणार आहे डीएनए मॉलिक्युल त्या ठिकाणी पाहायला मिळालं. तेव्हा नेक्स्ट तुम्हाला सांगितलं तुमच्याकडे डीएनए मॉलिक्युल आहे. त्या डीएनए मॉलिक्युल्समध्ये डिस्टन्स तुम्ही दिले 34 अँगस्ट्रॉम. एवढं डिस्टन्स दिले. व्हॉट इज द नंबर ऑफ बेस पेअर्स इन दिस न्यूक्लियस. तुम्हाला आता विचारल्यात बेस पेअर्स किती आहेत. सिंपल तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे की 2 बेस पेअरमध्ये डिस्टन्स किती आहे 3.4 अँगस्ट्रॉम. सिंपल ह्याला काय करायचं 3.4 ने काय करायचे डिवाइड करायचे. एवढंच उत्तर बऱ्यापैकी आलं तर किती आहे जवळ पाहिलं तर जवळपास 340 बेस पेअर्स आपल्याला पाहायला मिळते. एवढे सिंपल क्वेश्चन असतात पण खूप सारे लोक काय करतात चुकतात कारण त्याला काय माहीत नसतं बऱ्यापैकी लोकांना की व्हॉट इज द डिस्टन्स किंवा काय विचारले किंवा आपल्याकडं काय आहेत. आपल्याकडे दोनच बेसिक फॉर्म्युले बऱ्यापैकी आले तर ॲडिनिन पेअर्स विथ थायमिन आणि ग्वानिन पेअर्स विथ सायटोसिन. 2 न्यूक्लियोटाइडमधलं डिस्टन्स 3.4 अँगस्ट्रॉम. ह्याच्यावरतीच MCQ विचारतात. इथून मागेही कंटिन्युअसली विचारल्यात आणि ह्यावेळेस ह्याच्यावरती क्वेश्चन विचारण्याचे काय आहेत चान्सेस आहेत. ठीक आहे. इट्स ऑल अबाउट द मॉलिक्युल्स ऑफ DNA. इट्स ऑल अबाउट द प्रोटीन्स. आपण काय काल पाहिलं आहे आपण काल पाहिलं होतं कार्बोहायड्रेट्स, त्यानंतर आपण पाहिलं होतं लिपिड्स. आज आपण पाहिलेलं तर प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड. थँक्यू.